तर आज आपण चालू करणार आहे अँग्युलर. तर त्याच्या आधी आहे ना, अँग्युलर काय आहे, व्हॉट इज अँग्युलर. ओके, हिस्ट्री वगैरे आपण आज त्याचं इन्स्टॉलेशन कसं असतं, त्याचे फोल्डर स्ट्रक्चर वगैरे आज सगळं इन डेप्थ बघणार आहे की व्हॉट इज अँग्युलर. अँग्युलर काय आहे की अँग्युलर इज जावा स्क्रिप्ट फ्रेमवर्क. ओके, जावास्क्रिप्ट ती फ्रेमवर्क आहे आणि विच इज डेव्हलप्ड और डिझाइनड और मेंटेनड बाय गुगल. ओके, त्याचा जो पण काय मेंटेनन्स असेल, जे पण त्यांचं रिलीज व्हर्जन असेल, दर 6 महिन्याला त्यांचं नवीन व्हर्जन निघतं. तसं जे पण काय सगळं जो मेंटेनन्स असेल, डिझाईन केलं असेल, जे पण डेव्हलप केलं असेल, ते कोणी केलंय तर गुगलनं केलंय. ओके, आणि जावा स्क्रिप्टचं आहे ना, 2 पार्ट येतात. इन जावा स्क्रिप्टमध्ये आहे ना, देअर आर 2 टाइप्स ऑफ अँग्युलर. सॉरी, जावा स्क्रिप्ट नाही, अँग्युलर. की अँग्युलर, फक्त अँग्युलर JS अँड अँग्युलर. आता हे अँग्युलर JS आणि अँग्युलरमध्ये काय आहे की पहिल्यांदा त्याने की ज्यावेळेस त्यानं अँग्युलर व्हर्जन 1 होतं, अँग्युलर व्हर्जन 1 होतं. अँग्युलर व्हर्जन कधी लॉन्च झालं, ज्यावेळेस त्याने 2009च्या समथिंग अराउंड काहीतरी लॉन्च केलं. अँग्युलर लॉन्चड ॲज नेम इज अँग्युलर JS. ज्यावेळेस त्यांनी 2009 साली त्यांचं अँग्युलरचं व्हर्जन लॉन्च केलं ना, त्यावेळेस त्याचं नाव काय होतं की अँग्युलर JS होतं. आणि त्याचं पहिलं व्हर्जन 2009 साली वगैरे त्यांचं त्यांनी रिलीज काढलं. त्यावेळेस त्यांनी अँग्युलर फ्रेमवर्कमध्ये जावा स्क्रिप्ट यूज व्हायचं. आणि ज्यावेळेस 2009 नंतर 2012 साली काहीतरी त्यांनी टाईपस्क्रिप्ट वगैरे आणलं, पण त्यांनी ऑफिशियली आहे ना 2009 ते 2016 पर्यंत, ओके, 2016ला लॉन्च केलं फक्त अँग्युलर. त्याला आपण 2 पण म्हणू शकतो. आणि इथं अजून एक असेल की दे हॅव डिसाइडेड एव्हरी 6 मंथ्स रिलीज न्यू व्हर्जन. ओके, आता त्याचं इन 2026ला आहे ना, करंट व्हर्जन इज 21. ओके, त्याला आपण 21+ पण म्हणू शकतो. की आता त्यांचं जे व्हर्जन चालू आहे करंट, की अँग्युलर 21 चालू आहे. आपल्याला अँग्युलर 21 शिकायचं आहे, 20 किंवा 21. ओके, नेक्स्ट काय आहे की आता अँग्युलर JS आणि अँग्युलर मध्ये फरक आहे. की जसं मी पहिला फरक आहे की फक्त अँग्युलर JS मध्ये त्यांनी जावास्क्रिप्ट वापरायचे. अँग्युलर 2 मध्ये आहे ना, काय काय त्यांच्या मॉडर्न कन्सेप्ट आल्या. ओके, मॉडर्न कन्सेप्ट म्हणजे जसं की इट्स युजेस टाईपस्क्रिप्ट. ओके, नेक्स्ट आहे की इट्स युजेस MVC आर्किटेक्चर. आता MVC आर्किटेक्चर काय असतं की मॉडेल व्ह्यू कंट्रोलर, मॉडेल वेगळा, व्ह्यू वेगळा आणि कंट्रोल वगैरे वेगळा. आणि टाईपस्क्रिप्ट काय जसं सांगितलं की जावास्क्रिप्ट अधिक टाईप्स त्याच्यावरती जे आपण टाईप्स वगैरे लावतो ना, तेच आपलं टाईपस्क्रिप्ट वगैरे आहे. असं त्यांचे एक्झिक्युशन झालं. जसं की अजून काय असतो की पहिलं त्यांचं मोबाईल सपोर्ट नव्हता. जे आपण अँग्युलरवरती कोड लिहायचो ना, त्याला एक्सटर्नल कोड वगैरे एक्स्ट्रा लिहायला लागायचा. पण याच्यात लेस कोड लिहायला लागतो. अँग्युलर जे फक्त अँग्युलरमध्ये, अँग्युलर 21 मध्ये आपल्याला लेस कोड लिहू शकतो आपण. मोबाईल फ्रेंडली, मोबाईल फ्रेंडली. अजून काय आलं त्याच्यात वरती, 2 वे डेटा बाइंडिंग आपण म्हणू शकतो. ज्या कोर कन्सेप्ट 2 वे डेटा बाइंडिंग असतील किंवा DENCY डिपेंडन्सी इंजेक्शन, त्यात एक कन्सेप्ट आहे डिपेंडन्सी इंजेक्शन असेल.
नेक्स्ट असेल डायरेक्टिव्स. अजून काय असू शकतं त्याच्यात, अजून भरपूर आहेत पण ह्या मेन असतात की टू वे डेटा माइंडिंग असेल, त्याच्या डिपेंडन्सी इंजेक्शन आणि डायरेक्टिव्स वगैरे. आणि नेक्स्ट आहे की तुमचा कॉम्पोनंट बेस्ड आर्किटेक्चर. ओके, कॉम्पोनंट बेस्ड आर्किटेक्चर वगैरे आलं. हे आता कधीपासून आलं, 2015 साली. अँग्युलर टू 2015 किंवा 16 पण म्हणू शकतो. 2015ला त्यांनी ऑफिशियली म्हणजे डिसाईड केलं की आपल्याला अँग्युलर 2 बनवायचा आहे. आणि 2016 साली काहीतरी सप्टेंबरच्या आसपास त्यांनी ऑफिशियली डिक्लेअर केलं की त्यांची ऑफिशियल वेबसाईट आहे ना त्याच्यावर त्यांनी डिक्लेअर केलं. ओके, त्यासाठी आता आपल्याला अँग्युलर, आपल्याला जर आपल्या मशीनवरती अँग्युलरचा जर प्रोजेक्ट बनवायचा असेल तर त्यासाठी आपल्याला पहिली गोष्ट नोड पाहिजे. नेक्स्ट एक पाहिजे की अँग्युलर CLI. ओके, वी नीड अँग्युलर CLI. तर CLI म्हणजे काय, कमांड लाईन इंटरफेस. आता कमांड लाईन इंटरफेस कसं असतं की ज्यावेळेस आपल्याला त्यातलं प्रत्येक एक ना एक फाईल जी क्रिएट करायची असते अँग्युलरमध्ये ते आपण मॅन्युअली पण करू शकतो. पण त्यांनी कमांड लाईन इंटरफेस एवढा चांगला दिला ना की त्याचं जे आर्किटेक्चर असेल काय तुम्हाला तिथं कुठं डिक्लेअर करावं लागत नाही. डायरेक्ट कमांड लाईन आपण कॉम्पोनंट बनवायचा, ऑटोमॅटिकली ते रजिस्टर होतं. तशासाठी आता CLI कुठून इन्स्टॉल करायचं की गुगलवरती तुम्हाला भेटून जाईल. इथं बघा आहे की npm instant -globally अँग्युलर CLI ही त्याची कमांड आहे. ओके, ही कमांड आपल्याला इन्स्टॉल करायची आहे. तुमच्यात पहिलं तर नोड असलं पाहिजे, त्याशिवाय ही कमांड तुमच्या चालणार नाही. आणि NG व्हर्जन बघायचं. आता माझ्यात NG व्हर्जन CMD NG व्हर्जन आता 20 घेते का ते 21 घेत आहे, वेळ खाता आहे ते. ओके, आता CLI माझा कोणता आहे, 21 व्हर्जन आहे, 0.4 वगैरे त्याचा इकोसिस्टममध्ये आहे ते. ओके, आता नेक्स्ट अजून एक गोष्ट आहे की NG फॉर अँग्युलर इट्स स्पेसिफिक कीवर्ड व्हेन युझिंग अँग्युलर CLI. ओके, ज्यावेळेस आपण अँग्युलर CLI वापरणार आहे ना त्यावेळेस आपल्याला NG शब्द हा पाठच असला पाहिजे की विदाउट NG शब्द आहे ना आपला अँग्युलर स्टार्टच होत नाही. तर इथपर्यंत बेसिक कसं इन्स्टॉल करायचं, इन्स्टॉल झालंय की नाही, व्हर्जन जर बघायचं असेल ते जर कळलं असेल तर वन टाईप पुढे जाऊन की ज्यावेळेस आता आपल्याला नवीन प्रोजेक्ट करायचा आहे, व्हेन न्यू प्रोजेक्ट वी वॉन्ट टू क्रिएट वी नीड दिस कमांड किंवा CMD आपण म्हणू शकतो कमांड, आता शॉर्ट फॉर्मच वापरायचं. आणि नवीन जर आपल्याला प्रोजेक्ट क्रिएट करायचा असेल तर काय वापरायचं, NG फॉर अँग्युलर. तू नवीन प्रोजेक्ट कर, न्यू, आणि इथं प्रोजेक्ट नेम. ओके, प्रोजेक्ट नेम असं तुम्ही वापरू शकता. आता मला काय पाहिजे, एक प्रोजेक्ट क्रिएट करायचा आहे. तर मी हा एक पॅरेंट फोल्डर केला आणि याच्या आतमध्ये माझ्या अँग्युलरचे प्रोजेक्ट्स असणार आहे. तर इथं CMD घेतला, इथं NG न्यू, प्रोजेक्टचं नाव आपण काय देऊ, किंवा HE सेशन 01 असं मी प्रोजेक्टचं काहीतरी नाव दिलं. आता ते 3 क्वेश्चन विचारतं. ओके, फर्स्ट क्वेश्चन असतो, फर्स्ट क्वेश्चन की विच CSS. आता इथं काय सिलेक्ट करायचं आहे तुम्हाला की तुम्ही ज्या फॅमिलर असाल तर त्या ते फॅमिलर ऑर तुम्ही SCSS पण यूज करू शकता. मोस्टली तुम्ही ज्या फ्रेमवर्कला
ओके, ज्यावेळेस तुम्ही कंपनी वगैरे जॉईन होणार आहे तर त्यावेळेस तुम्हाला अँग्युलरवरती प्रोजेक्ट भेटला, पण अँग्युलरवरती असं नाही की तुम्हाला व्हर्जन 20 वर भेटेल किंवा 21 वर भेटेल. तुम्हाला मल्टिपल्स व्हर्जनवरती प्रोजेक्ट्स असणार आहेत आणि एकच प्रोजेक्ट भेटत नाही. काही काही प्रोजेक्ट एक आठवड्यात असेल किंवा त्यात फक्त किरकोळ चेंजेस असतील, मग त्यासाठी तेवढंच व्हर्जन तुम्हाला इन्स्टॉल करून ते चेंजेस करावे लागतात, परत अनइन्स्टॉल करावं लागतं, परत लेटेस्ट काय असेल त्यासाठी असं तुम्हाला बाय डिफॉल्ट करायला लागतं. पहिला क्वेश्चन काय आहे की त्यानंतर पुढची स्टेप आहे तुम्हाला कोणते CSS वापरायचे, CSS किंवा SCSS. तर मी बेसिक वापरणार आहे, SCSS नाही CSS फक्त वापरणार आहे. इथं तुम्हाला जर टेलविंड CSS येत असेल, तुम्हाला टेलविंड जर फ्रेमवर्क येत असेल जसं बुटस्ट्रॅप आहे, तर तुम्ही टेलविंड CSS पण वापरू शकता. इथं सास म्हणजे ते SCSS असतं, इंडेंटेड म्हणजे ते त्यात क्लास असतात इंडेंटेडमध्ये, आणि लेसमध्ये त्यांचं काहीतरी लेस ऑर्गनायझेशन असेल. तर मी CSS सिलेक्ट केलं. नेक्स्ट आहे की डू यू वॉन्ट टू अनेबल सर्व्हर साइड रेंडरिंग आणि स्टॅटिक साइड जनरेशन. तर आपल्याला इथं नो करायचं आहे. ओके, Ctrl+C. सेकंड क्वेश्चन, तर आन्सर असेल त्याचं नो. आता सर्व्हर साइड रेंडरिंग आणि जसं मी सांगितलेलं पहिलं पण की सर्व्हर साइड आणि स्टॅटिक साइड कसं असतं की आपण जे आता पण जेवढं पण केलं ते सगळं क्लायंट साइड आलं. क्लायंट साइड म्हणजे स्टॅटिक साइड आलं की आपण फक्त एक वेब पेज बनवायचं आणि ते सर्व्हरवरती टाकायचं. मग ज्यावेळेस आपले कोणतरी URL ते ओपन करेल त्यावेळेस फक्त तो डायरेक्ट जो पण सगळा कोड आहे ना तो ब्राउझरला क्लायंट साइडला येतो. पण सर्व्हर साइड कसं असतं, जो पण तुमचं प्रत्येक पेज सर्व्हर साइड रेंडरिंगमध्ये आहे ना, फक्त 2-3 फायली वेगळ्या येतात की server.ts main.ts असते ना, तशी server.ts एक फाईल वाढते. तशा 2-3 फायली वाढतात. त्या फाईलमध्ये आपल्याला डिफाईन करावं लागतं की सर्व्हर साईडवरून आपलं कसं एक्झिक्युशन झालं पाहिजे वगैरे. ते इन डेप्थ आहे भरपूर त्याच्यावरती. त्याच्यावरती तुम्ही आठवडाभर जरी अभ्यास केला तरी कमीच आहे. पण आपण बेसिक काय करणार की स्टॅटिक साईड जनरेशन करणार आहे. सर्व्हर साईडमध्ये अजून तुम्ही काय करू शकता, सर्व्हर साईड जसं की एकदा तुम्ही डिप्लॉय केला, एक प्रोजेक्ट तुम्ही डिप्लॉय केला ना, तर प्रत्येक पेजमध्ये जसं की ऑफिशियल अँग्युलरवरती जर गेलो आपण, अँग्युलरचं वेबसाईट होमवरती, ओके, तर लेटेस्ट त्याचं व्हर्जन 21 लॉन्च झालं जसं मी सांगितलं. त्याचे हे व्हर्जन्स आहेत की 5 मध्ये काय आलं, 6 मध्ये, याच्यावरती तुम्ही अभ्यास करू शकता. आणि करंट आणि नेक्स्ट म्हणजे काय की आता त्यांचं त्याच्यावरती अभ्यास चालू आहे वगैरे. ओके, आता हे पेज लोड झालं. हे पेज लोड होताना ना एवढं फास्टर कामं झालं की जसं क्लिक केल्या केल्या मला UI दिसला, तर याचा सर्व्हर साइड रेंडरिंग याला म्हणते. सर्व्हर साइड रेंडरिंग म्हणजे प्रत्येक पेज आहे ना, आता ट्युटोरियलमध्ये जसं गेलं ना तर लगेच पेज रेंडर झालं. तर हे सगळं HTMLचं जे पेज आहे ना ते सगळं सर्व्हर साईडने येतं. या प्लेग्राऊंडवरती गेलो, आलं सर्व्हरवरनं. प्रत्येक सर्चमध्ये गेलं, आलं सर्व्हरवरनं. हे प्रत्येक एक ना एक पेज आहे ना सगळं सर्व्हर साईडवरती येतं. ओके, असं त्याचं सर्व्हर साईडवरती आहे. आधी स्टॅटिक साईड जनरेशन शिकल्यानंतर तुम्हाला सर्व्हर साईड अवघड नाही जाणार. इथं आपण नो टाकणार आहे. आता थर्ड वन एक क्वेश्चन विचारतं की विच AI टूल वॉन्ट टू कॉन्फिगर विथ अँग्युलर प्रॅक्टिस. ओके, तर इथं काय करायचं आपल्याला, आन्सर कोणतं तुम्ही ChatGPT AI टूल कोणतं वापरणार आहे, तर इथं तुम्हाला करायचं आहे नन. ओके, आणि जरी नन नाही केलं, तुम्हाला वाटलं की agent.md किंवा क्लॉड वगैरे वापरायचं किंवा कर्सर जेमिनाय किंवा गिटहब वगैरे वापरायचं, तर ते काय करतं की GitHub.md नावाची एक फाईल बनवतं आणि त्या फाईलमध्ये फक्त आपल्याला टाकावं लागतं की प्रोजेक्टबद्दल फक्त माहिती टाकायची. ज्यावेळेस तुम्ही प्रोजेक्टमध्ये AI वापरणार आहे ना, तर ते तुम्हाला फक्त जास्त एक्स्ट्राला सजेशन्स वगैरे देते की तुमचा प्रोजेक्ट असा आहे, तुम्ही वेगळ्या फ्लोकडे चाललाय, तुमचं काहीतरी चुकतंय अशा टाईपमध्ये, किंवा तुम्हाला त्यात अजून इम्प्लिमेंटेशन करायचं, फास्टर बनवायचं, तर ते सगळं तुम्ही AI थ्रू करू शकता. हे जे मी यातलं सगळं AIचं जे आहे ना ते लास्ट लेक्चरला सांगेन की प्रोजेक्टमध्ये इम्प्लिमेंटेशन कसं करायचं, की बेटर वे तुम्ही जो प्रोजेक्ट बनणार. पण हँडसॉन जर नसेल तर सगळंच AI कडून जर घेतलं ना तर तुम्हाला हँडसॉन कायच कळणार नाही की कन्सेप्ट कोणत्या कोणत्या येत्या. त्यासाठी सुरुवातीला आपण ननच करणार आहे. फोल्डर स्ट्रक्चर, तर फोल्डर स्ट्रक्चर आहे ना तुमचं ज्यावेळेस बाय डिफॉल्ट प्रोजेक्ट क्रिएट करता तर तुम्हाला एवढ्या सगळ्या फाईली क्रिएट होतात. ओके,
तर पहिली जी फाईल आहे तुमची डॉट व्ही एस कोड ही ऑप्शनल आहे. तुम्ही कधी तुमचं जर कधी कधी तुम्हाला देईल व्ही एस कोड किंवा नाही देणार. ओके, व्ही एस कोड काय आहे की डिफॉल्ट व्ही एस कोडचं जे एक्सटेन्शन असतात ना त्यासाठी ती तुमचा व्ही एस कोड क्रिएट करतो. ओके, नेक्स्ट आहे तुमची जी नोड मॉड्यूल्स, ही इम्पॉर्टंट फाईल आहे. नोड मॉड्यूल्स these फाइल्स काय आपण म्हणू शकतो स्टोअर्स ऑल डिपेंडन्सीज. ओके, आता डिपेंडन्सीज काय आहेत की इथं घेऊ. आता डिपेंडन्सीज काय, जसं की मला एक लायब्ररी लागणार आहे, कोणती बुस्ट्रॅप सारखी लायब्ररी लागणार आहे. तर बुस्ट्रॅपची जी लायब्ररी असेल जे आपण बघितलं ना की त्याचं एक नोड मॉड्यूल्समध्ये ते बाय डिफॉल्ट आपण इन्स्टॉल करू शकतो लोकली. तर ती जी फाईल्स आहेत ना त्या याच्यात डिफाईन असतात. ओके, ह्या ज्या सगळ्या फाईली आहेत ना सगळ्या ह्या अँग्युलरच्या बाय डिफॉल्ट फाईली आहेत. त्याच्या थोडक्यात आपण म्हणू शकतो की असं अँग्युलर एक फ्रेमवर्क आहे आणि त्याच्यातले आपण काय करणार आहे की लायब्ररी सगळे आपण वापरणार आहे, फंक्शन सगळे वापरणार आहे आणि त्या फंक्शनचं जे पण काही एक्झिक्युशन असेल, डेफिनेशन्स असतील, ते सगळ्या डेफिनेशन्स या नोड मॉड्यूल्स फोल्डरमध्ये असतात. ओके, त्याचा बिन फोल्डर असेल वगैरे, ब्राउझरनं कसा बिहेवियर केला पाहिजे तशा टाईपमध्ये डिपेंडन्सीज अँड डेफिनेशन्स. आता नेक्स्ट आहे की पब्लिक, PUBLIC. आता पब्लिक फाईलमध्ये काय असू शकतं की तुमचं जे ॲसेट्स असतात किंवा इमेजेस किंवा आपण काय म्हणू शकतो आयकॉन्स, हे सगळे तुम्ही ॲसेट्समध्ये ठेवू शकता, तुमच्या पब्लिक फोल्डरमध्ये ठेवू शकता. बाय डिफॉल्ट आहे ना त्याच्याकडे एक इमेज असते favicon.ico आयकॉन. आता ही इमेज काय आहे, अँग्युलरची इमेज आहे राईट. तर कोणतं पण अँग्युलरचं ॲप्लिकेशन आहे हे बघा, ही जी इमेज आहे ना ती बाय डिफॉल्ट इथं वरती अप्लाय होते ICO. ओके, आता त्याच्या पुढे जाऊ की SRC फोल्डर, SRC धिस फोल्डर इज व्हेरी इम्पॉर्टंट. क्योंकि जो आपला जो कोड करायचा आहे ना तो सगळा आपल्याला SRC फोल्डरमध्ये करायचा आहे. नेक्स्ट आहे की डॉट एडिटर कॉन्फिगरेशन, डॉट एडिटर कॉन्फिग असेल. नेक्स्ट असेल डॉट गेट इग्नोर. आता ज्यावेळेस मी गेटचं लेक्चर घेतलेलं त्यावेळेस तुम्हाला सांगितलेलं की गेट इग्नोरमध्ये आहे ना, गेट इग्नोर एक फाईल असती, त्याच्यात तुम्ही ठेवू शकता की माझा जो प्रोग्राम असेल, माझं जी ॲप्लिकेशन आहे ती मला गिटहबवरती पोस्ट करायची आहे, पण त्याच्यातल्या काही काही ज्या फाईली असतात ओके त्या अननेसेसरी असतात. अननेसेसरी म्हणजे जसं की नोड मॉड्यूल्स तुम्ही ज्या अँग्युलर इन्स्टॉल करणार आहे ना तर नोड मॉड्यूल जी फोल्डर आहे तो तुम्ही डबल इन्स्टॉल करू शकता, पण तुमचा कोड आहे तो डबल इन्स्टॉल करू शकता का, नाही करू शकत. त्यासाठी तुम्ही गेट इग्नोरमध्ये आहे ना ज्या फाईल अननेसेसरी फाईल्स आहेत ना, अननेसेसरी स्किप फाईल्स डिक्लेअर, त्या तुम्ही गेट इग्नोरमध्ये टाकू शकता. आता गेट इग्नोर ओपन केल्यानंतर बघा ते काय देतंय, डिस्ट फोल्डरनं पाठवत नाही तो कधी गिटहबला. टेम्परेचर आउट डिस्ट ह्या ज्या फाईली आहेत त्या कंपाईल झाल्यानंतर आपल्याला एक बिल्ड देतं ना ते या फाईलमध्ये त्या स्टोअर होतात. आता नोड मॉड्यूल जसे सांगितलं नोड मॉड्यूल्स NPM ह्या नोड मॉड्यूल्सच्या फाईली असतात. नेक्स्ट काय की तुम्ही आयडिया असते प्रोजेक्टची ओके, जे आपल्याला काय प्रोजेक्ट कसा बनवायचा आहे, म्हणजे एखादं वेब ॲप्लिकेशन कसं बनवायचं आहे ना त्या तुम्ही या फोल्डर्समध्ये ठेवू शकता. MNC मध्ये असं वर्किंग असतं की प्रॉपर स्ट्रक्चर असतं इमेज पॅटर्न ते फॉलो होऊन जातं की सेटिंग्स असतील काय किंवा लॉन्च कसं काय झालं पाहिजे, ते तुमचं नेटवर्क कोणत्या ह्याच्यात असलं पाहिजे, ते सगळ्या ज्या सेटिंग्स असतात ना ते या फोल्डरमध्ये ठेवल्या जातात. नेक्स्ट असतं की व्हिज्युअल स्टुडिओ कोड. आता इथं बघा काय .vs कोड ही फाईल माझी आहे ना, ज्यास मी गिटहबवर टाकेन तर ही फाईल त्यामध्ये नसणार आहे. नेक्स्ट असेल की अजून काय असतं आता सिस्टीम फाईल्स वगैरे. इथं जर मी आहे ना SRC जरी फाईल टाकली तरी ती माझी गिटहबला पडणार नाही. तुम्हाला अजून वाटलं की अजून कोणत्या कोणत्या फाईली असतील SRC मध्ये तुम्ही ऍड केलेल्या त्या तुम्ही टाकू शकता. गेट इग्नोर म्हणजे फक्त इग्नोर करतं, गिटहबवरती त्या फाईली जात नाहीत. ओके, नेक्स्ट आहे की अँग्युलर जेसन. आणि एडिटर कॉन्फिग आहे ना तुमचा स्किप करा. स्किप म्हणजे एडिटर कॉन्फिगमध्ये तुमचं काहीतरी एडिटर काहीतरी ठरलं असेल ना की कशा टाईपने माझं एडिटरनं बिहेव केलं पाहिजे, त्यासाठी तुमचा जो VS कोड आहे ना
तसा एडिटर असतो. मल्टिपल एडिटर्स आहेत, त्यातला आपण फक्त VS कोड वापरतो. आता अँग्युलर डॉट जेसन. ओके, आता अँग्युलर डॉट जेसन फाईल काय आहे की जसं तुमचं अँग्युलरचं काहीतरी कुठून स्टार्ट झालं पाहिजे, त्यात स्टाईल शीट कोणत्या आहेत त्या वगैरे ते सगळं तुम्हाला इथे डिक्लेअर करावं लागतं. किंवा जसं की आता याच्यामध्ये की ब्राउझर तुमचं ॲप्लिकेशन स्टार्ट कुठून झालं पाहिजे, तर इथं दिलेलं आहे बघा SRC मध्ये main.ts नावाची जी फाईल आहे ती माझी स्टार्ट असणार आहे. ओके, स्टार्टिंग ॲप्लिकेशन जसं मी सांगितलं सी मध्ये असेल, CP मध्ये कोणते पण तुम्ही लँग्वेजमध्ये जर गेला तर मेन हे फंक्शन असतं ते तुमचं स्टार्टिंग फंक्शन असतं. तसं अँग्युलरमध्ये main.ts आहे स्टार्टिंग फाईल असते. आता याच्यात तुम्ही ॲसेट्स असेल बघा त्याने डिक्लेअर केलं. विदाउट डिक्लेरेशन अँग्युलरमध्ये काहीच चालत नाही. जसं स्टाईल शीटमध्ये त्याने बघा डिक्लेअर केले की styles.css वगैरे हे ग्लोबली झालं. आणि अँग्युलर 15 पासून, अँग्युलर 15 प्लस पासून ते स्टँड अलोन ॲप्लिकेशन झालं. स्टँड अलोन म्हणजे त्याला सारखं सारखं ते डिक्लेअर करावं लागत नाही. पण ज्या काही काही गोष्टी असतात जसं बुस्ट्रॅप असेल किंवा अँग्युलर CLI झालं आणि अँग्युलरचं जे आपल्याला UI तयार करण्यासाठी मदत करते अँग्युलर मटेरियल म्हणून, ते पण इथं डिक्लेरेशन वगैरे करावं लागतं. पण जर आपण कमांड लाईननं केलं ना तर बाय डिफॉल्ट त्याचं ते इथं काय डिक्लेरेशन असेल कुठे काय त्याच्या डिपेंडन्सी डिक्लेअर करावं लागतं ते त्याचं करतं. अँग्युलर डॉट जेसन इथं काय करू शकतो आपण, डिपेंडन्सीज डिक्लेरेशन्स. ओके, नेक्स्ट आहे की पॅकेज लॉग जेसन. जे आपले पॅकेजेस असतात ना त्याला लॉग टाकायचं काम काय करतं पॅकेज लॉग डॉट जेसन, की माझं कोणतं व्हर्जन आहे, कंपायलरचं कोणतं व्हर्जन आहे. इथं बघा तुमच्या अँग्युलरचा कंपायलर असतो, त्यानंतर अँग्युलर कोर आहे, त्याच्यात जेवढे पण आपल्या ज्या पण लायब्ररी असतात ना ह्या नोड मध्ये जेवढ्या लायब्ररी आहेत त्या सगळ्या लायब्ररीचं आहे ना इथं जे ठेवायचं काम आहे ना ते सगळं पॅकेज लॉग जेसन करतं. आणि पॅकेज डॉट जेसन काय करतं त्यांना यूज करायचं काम करतं. ओके, नेक्स्ट असं तुमची रिडीमीमध्ये तुम्ही प्रोजेक्ट कसा आहे ना तर तुम्ही देऊ शकता. इथं त्याने बाय डिफॉल्ट बघा रिडीमीमध्ये काय केलंय की स्टार्ट कसा करायचा त्यांनी कमांड दिल्या. नेक्स्ट आहे की कॉम्पोनंट कसा जनरेट करायचा, तुम्हाला पाईप्स वगैरे लागतील, डायरेक्टिव्स लागतील तर कशा जनरेट करायच्या, आणि बिल्ड कशी करायचं त्यांनी पण सगळं बेसिक टेस्टिंग कसं करायचं, एंड टू एंड टेस्टिंग कसं करायचं ते सगळं त्यांनी अँग्युलरमध्ये सगळं दिलंय. ओके, आता नेक्स्ट काय आहे की TS कॉन्फिग. ओके, पॅकेज PACKAGE डॉट जेसन नोड मॉड्यूल्स डिक्लेरेशन्स डिपेंडन्सीज असं म्हणू शकतो. नेक्स्ट आहे की तुमच्या TS वाल्या फाईली, TS फाईल्स. आता या 3 फाईल येतात. ओके, TSच्या पहिली फाईल काय येते की तुमचं जे कोणतं पण ॲप्लिकेशन आहे, तुमचं जे टाईपस्क्रिप्टचं जे ॲप्लिकेशन आहे ते कंपायलर वगैरे झालं पाहिजे, कंपाईल झालं पाहिजे ना. तर ते बघा काय लिहिलं की कंपायलर ऑप्शन, कंपाईल कोणत्या डायरेक्टरीमध्ये झालं पाहिजे ते इंटरनली सगळं अँग्युलर मॅनेज करतं. पण ह्या बेसिक ते आपण कंपाईल करण्यासाठी पण काहीतरी त्यांचं सिंटॅक्स असेल ना, काहीतरी आपल्याला लायब्ररी लागत असेल. त्या लायब्ररी सगळ्या ह्या 3 फाईलीमध्ये असतात की ॲप डॉट जेसन असेल, TS कॉन्फिगमध्ये कोणतं जावास्क्रिप्ट वापरायचं आहे आपल्याला, कोणत्या जावास्क्रिप्टमध्ये आपल्याला कंपाईल करायचं आहे. तर जसं सांगितलं की मी इकमास्क्रिप्ट 2022. आता इकमास्क्रिप्ट 2022 का म्हण की त्या इकमास्क्रिप्ट 2022 मध्येच आपल्याला जे पण क्लासेस वगैरे असतात ना ते सगळे इकमास्क्रिप्ट 2022 मध्ये भेटलेत. नेक्स्ट आहे की TSS स्पेक डॉट जेसन. तर स्पेक डॉट जेसन काय असतं, कोणती पण फाईल आहे ना अँग्युलरमधली जिथं स्पेक आलं, ओके, स्पेक जिथं जो शब्द आला ना स्पेक डॉट जेसन तर त्याला आपण म्हणू शकतो की इट्स नीड विथ टेस्टिंग. ओके, असं त्याचं एक्झिक्युशन आहे. आता त्याचा आता पॅरेंट फोल्डर आपण जो केला याच्या खाली तुमचा आता सब फोल्डर SRC मध्ये ॲप्लिकेशन आपलं चालू कुठून होणार. ओके, तर SRC मध्ये आहे ना जर आपण मोठं केलं तर आपल्याला किती फायली भेटल्या, एक आहे तुमची index.html, तुमची स्टार्टिंग HTML. नेक्स्ट आहे की तुमची main.ts स्टार्टिंग ॲप्लिकेशन, आणि इथं असेल styles
डॉट सी एस एस. त्याला म्हणू शकतो आपण ग्लोबल स्टाईल शीट. ओके, या स्टाईल शीटमध्ये जे पण चेंजेस करणार त्या सगळ्या अख्ख्या ग्लोबली भेटणार. इंडेक्समध्ये पण तसं आहे की ग्लोबली भेटणार. आता नेक्स्ट काय आहे की ॲप फोल्डर. ॲप इज द रूट फोल्डर. ओके, ॲप काय तुमचा रूट फोल्डर. त्याच्या आतमध्ये जर गेलं तर आपल्याला 4 फायली भेटतात किंवा मेन फाईल्स असतात त्याचे 4 असतात. आता त्याच्या आतमध्ये तुमच्या ते किती ॲप कॉन्फिग डॉट टी एस. आता ॲप कॉन्फिग टी एस काय की जे पण कॉन्फिगरेशन असेल. आता इथं बघा की बूटस्ट्रॅप कसं करायचं, त्याचं प्रोव्हाइड राउटर्स वगैरे, त्याचं काहीतरी डिपेंडन्सी असतात ना, त्या सगळ्या ॲप कॉन्फिगरेशनमध्ये असतात. जसं आपण एखाद्या स्टँड अलोन ॲप्लिकेशन, जसं मी सांगितलं की तुमचं अँग्युलर 15 पासून तुमचं अँग्युलर काय की स्टँड अलोन ॲप्लिकेशन आहे की स्पेसिफिक हा जो कॉम्पोनंट आहे तर तेवढाच कॉम्पोनंट रेंडर होणार. ते झालं तुमचं स्टँड अलोन ॲप्लिकेशन. प्रत्येक कॉम्पोनंट हा स्टँड अलोन आपल्या कॉम्पोनंट असतो. ओके, ॲप कॉन्फिग झाल्यानंतर नेक्स्ट येतो तुमचा ॲप सी एस एस. ओके, आता नीट लक्षात द्या सगळ्या. आता जसं मी सांगितलं कॉम्पोनंट काय आहे की माझा ॲप हा एक कॉम्पोनंट आहे आणि त्या कॉम्पोनंटमध्ये 4 फायली मेन असतात की ॲप सी एस एस, ॲप एच टी एम एल, ॲप डॉट टी एस आणि ॲप स्पेक डॉट टी एस. ओके, आता 4 फायलीचा यूज काय असतो की पहिली फाईल असते तुमची एच टी एम एल, ॲप डॉट एच टी एम एल असेल. तुम्ही जो पण काय युआयचा भाग लिहिणार तो एच टी एम एल सी एस एसमध्ये झाला. जे लॉजिकचा लिहायचा आहे ॲप डॉट टी एस. आणि टेस्टिंगचा भाग कोणता असणार आहे तुमचा ॲप डॉट स्पेक डॉट टी एस. ओके, या तुमच्या झाल्या कॉम्पोनंट ॲज अ कॉम्पोनंट. आता नेक्स्ट त्याच्या खाली जाऊ की एक्स्ट्रा एक याच्यात एक फाईल आहे कोणती राउट्स डॉट टी एस. ओके, ॲप डॉट राउट्स डॉट टी एस. आता राउटिंग कशात कळतं की कोणता कॉम्पोनंट रेंडर झाला पाहिजे. राउटिंग ऑल पेज राउटिंग इज डिक्लेअर्ड हिअर. ओके, कोणता कॉम्पोनंट कसा रेंडर झाला पाहिजे, त्याला कोणतं नाव द्यायचं आहे ना, ते सगळं तुमच्या ॲप राउट्स डॉट टी एस असतं. की जसं आपण एका बटनवरती आपण काहीतरी ॲक्शन परफॉर्म करतो ना, तसं एका बटनवरती तुम्ही कोणता यू आय करू शकता. जसं हा माझा काहीतरी एक पेज आहे. ओके, हे माझं पॅरेंट पेज आहे तुमचं एच टी एम एलचं किंवा इथं आपण पॅरेंट पेज म्हणू. आणि मला काय पाहिजे इथं स्टॅटिक काहीतरी एक हेडर असेल, स्टॅटिक फुटर असेल. ओके, आणि इथं काहीतरी माझे मल्टिपल कॉम्पोनंट्स लोड होत आहेत. इथं एक असेल, हा एक असेल, इथं एक असेल आणि इथं असं काहीतरी असतील. पण मला काय पाहिजे जसं माझा होम पेज असेल, अबाउट असेल, असं काहीतरी असतील मल्टिपल पेज. जर अबाउटवरती क्लिक केलं ना तर आता अशा टाईपचे जे मल्टिपल काहीतरी कॉम्पोनंट आपण डिक्लेअर करून ठेवलेत ते फाईलमध्ये आहेत. तर कोणता कॉम्पोनंट कधी रेंडर करायचा, जसं अबाउटचं पेज आहे ना तर हा कॉम्पोनंट इथं दिसला पाहिजे. ओके, जर अबाउट नंतर असेल होम पेज तर होम कॉम्पोनंटमध्ये हे चेंज झालं पाहिजे. कॉन्टॅक्ट असेल, कॉन्टॅक्टमध्ये हे चेंज झालं असेल किंवा काहीतरी त्याचं अजून एक काहीतरी असेल कॉम्पोनंट तर दुसरा कॉम्पोनंट इथून काहीतरी हा रेंडर पाहिजे. हे जे सगळं रेंडरिंगचं जे पार्ट असतं ना, कोणता कॉम्पोनंट कधी रेंडर करायचा ते सगळं तुमचे ॲप राउट्स डॉट टी एसमध्ये असतं. ओके, आता हे झालं बेसिक. ओके, त्याच्या पुढे जाऊ की जसं मी सांगितलं तुमचं ॲप्लिकेशन स्टार्ट कसं होतं. त्याच्या आधी ॲप्लिकेशन आपण आधी स्टार्ट करूया. स्टार्टिंग ॲप्लिकेशन CMD की NG स्टार्ट किंवा अँग्युलर स्टार्ट किंवा नोड पॅकेज मॅनेजर स्टार्ट, या 3 कमांड तुम्ही करू शकता. आता ह्या 3 कमांड काय करतात, इंटरनली NG स्टार्टच्याच कमांड आहेत. इंटरनली NG स्टार्ट नाही तिथं सर्व येतं. SERVE NG सर्व म्हणून. ओके, तर आपलं ॲप्लिकेशन स्टार्ट झालं ना बाय डिफॉल्ट लोकल होस्ट 4200
पोर्ट रनेबल. ओके, जसं मी सांगितलं बाय डिफॉल्ट लास्ट लेक्चरला पण मी सांगितलेलं की तुमचा पोर्ट नंबर काय असतो, की तुमचं एखादं ॲप्लिकेशन स्टार्ट करायला त्याचा स्पेसिफिक पोर्ट असतो. आपण जेसनमध्ये काय केलेलं 3000 नंबरचा एक स्पेसिफिक पोर्ट नंबर घेतला ना, तसा हा HTTP लोकल होस्ट 4200 नंबरचा आपण एक पोर्ट घेतला. आता कंट्रोल प्लेस केलं, त्याच्यावरती क्लिक केलं. ओके, तर बाय डिफॉल्ट बघा तुमचं ॲप्लिकेशन असं दिसणार आहे. आता मीटिंग अशी लेफ्ट होणार आहे. थांबूया आपण 10-15 सेकंद. आता आपण त्याच्या पुढे जाऊ की आपलं जे आपल्याला सगळ्यात महत्त्वाचा जे फोल्डर लागणार आहे तो कोणता, मी जसं सांगितलं SRC फोल्डर लागणार आहे. सोर्स SRC म्हणजे आपण सोर्स म्हणतो, जिथं आपण आपला सोर्स वगैरे ठेवलेला आहे. SRC फोल्डरमध्ये पण त्यानं काय दिलं की इंडेक्स HTML main.ts आणि style.ts. ओके, जसं मी सांगितलं तुमचं अँग्युलर जे काय आहे की तुमचं फ्रेमवर्क आहे. फ्रेमवर्क कोणतं पण एखादं ॲप्लिकेशन आहे स्टार्ट कुठून होतं, मेन फंक्शनपासून स्टार्ट होतं. ओके, आता इथे लक्ष द्या की आता मी ह्या नोट्स नाही काढणार, तुम्ही जर लिहित असाल तर काढा. की तुमचं जे मेन फंक्शन आहे, तर मेन फंक्शन काय म्हणते की बूटस्ट्रॅप ॲप्लिकेशन. ओके, बूटस्ट्रॅप ॲप्लिकेशन काय एक फंक्शन आहे. आता आपण लास्ट लेक्चरला काय घेतलेलं की तुमचं असिंक अवेट घेतलेलं, की तुमचं जर प्रॉमिस काय करते की आपल्याला एक रिटर्न करते की एरर कॅच वगैरे आपल्या असतात ना, एक प्रॉमिस रिटर्न करते की पेंडिंग स्टेटमध्ये पहिल्यांदा जातं, नेक्स्ट असतं की तुमचं फुलफिल्ड असेल आणि त्याच्यानंतर आपण रिजेक्टेड असेल तर असं प्रॉमिस रिटर्न करतं. तसं हे बूटस्ट्रॅप ॲप्लिकेशन काय आहे की एक आपल्याला प्रॉमिस रिटर्न करतं. राईट, त्याच्यावरती हॉवर केल्यानंतर बघा काय केलं त्यानं की तुम्हाला एक प्रॉमिस रिटर्न करणार. आणि आपण काय केले त्याला लगेच की आपण नाही केलं, हा बाय डिफॉल्ट त्यांचा कोड आहे की हे बूटस्ट्रॅप ॲप्लिकेशनला आपण 2 पॅरामीटर पाठवले. एक कोणतं 2 पॅरामीटर आधी त्या डिटेलमध्ये जायचं आपल्याला, की त्याला 2 पॅरामीटर काय करते की तुमचं ॲप्लिकेशन स्टार्ट करायचं काम करतं. नेक्स्ट जर याच्यामध्ये एरर आला तर आपण तो कॅचमध्ये घेतला आणि कॅचमध्ये एक पॅरामीटर आपण देतो आणि तो कन्सोलवरती आपण प्रिंट करतो. ओके, हा जो तुमचा कन्सोल आहे ना, जिथं आपण ॲप्लिकेशन स्टार्ट केलंय, तर इथं आपल्याला एरर भेटतात. आता एरर जसं की आता index.html मध्ये इथं मी काय टाकू, इंडेक्समध्ये एरर येतच नाही जास्त करून, तर मेन म्हणण्यापेक्षा app.ts मध्ये काहीतरी मी टाकतो आता इथं, किंवा app.html मध्ये जरी टाकलं जरा आणायचं म्हणजे या. ओके, सेव्ह केलं. आता बघा मी फक्त एक व्हेरिएबल केलं तर त्यानं काय दिलं बघा, डायरेक्ट रन टाईमला आहे ना की एरर दिला. एरर नंबर त्यानं लाईन नंबर पण सांगितली की मेंबर एरर. आता मेंबर कोणाला म्हणायचं, जो क्लासच्या आतमध्ये असतोय. हा काय आहे तुमचा एक क्लास आहे ना, ते क्लासच्या आतमध्ये मेंबर, त्याने एरर दिला. आता ह्या जसा मी एरर काढेल आणि सेव्ह करेन तर डायरेक्ट तुमचं ॲप्लिकेशन रन झालं. ओके, कमिंग बॅक टू द पॉईंट, main.ts. जसं मी सांगितलं की हे एक आहे, एक फंक्शन आहे, त्याला आपण 2 पॅरामीटर पाठवतो. जर एक्झिक्युशन झालं तर ऑटोमॅटिकली 4200 पोर्ट या पोर्टवरती तुमचं ॲप्लिकेशन रन होणार आहे. जर नाही झालं तर तुमच्या कन्सोलवरती एरर फेकणार. आणि जर तुम्हाला UI वरती जर बघायचं असेल, ओके, UI वरती कसं दिसतं, तर तुम्हाला डायरेक्ट UI तुमचा बंद पडतो. असं नाही की तुमचं जे जसं आपण प्लेन HTML टाईप जावास्क्रिप्ट टाईपस्क्रिप्ट असेल किंवा CSS असेल त्यात एरर तुमचे चालायचे, पण अँग्युलर तसं तुम्हाला मी सांगितलं 2016 नंतर त्यांनी टाईपस्क्रिप्ट आणायचं हेच कारण होतं की जे पण काय आपल्याला एरर आहेत ते तुम्हाला कंपाईल टाईमलाच कळले पाहिजेत. कंपाईल टाईमला म्हणजे जसं ॲप्लिकेशन माझं बिल्ड झालं ना, इथंच तुम्हाला कळलं पाहिजे की एरर काय, तुमचं ॲप्लिकेशन पुढे वर्कच झालं नाही पाहिजे. जसं मी हा एरर काढला, सेव्ह केलं, आता बघा लोड झालं आणि ॲप्लिकेशन स्टार्ट झालं main.ts ला. आता ते काय बोलतं, बूटस्ट्रॅप ॲप्लिकेशन हे तुमचं मेन असतं की बूटस्ट्रॅप कर. बूटस्ट्रॅप म्हणजे जसं आपण हातात हात करून एक गट्ट असं मिठी बांधतो ना, तशा टाईपमध्ये बूटस्ट्रॅप असतं. बूटस्ट्रॅप म्हणजे एक जसं पुरणपोळीमध्ये आपण एक पुरणाचा एक गोळा करतो, तशा टाईपमध्ये पुरणाचा गोळा असू शकतो. ओके, तर त्याला 2 पॅरामीटर लागतात. 2 पॅरामीटर कोणते, ॲप आणि ॲप कॉन्फिग. ओके, कोणतं कॉम्पोनंट मला म्हणजे कोणता कॉम्पोनंट रन करायचा आहे आणि कशानुसार करायचं आहे. लक्ष द्या, कोणता कॉम्पोनंट रन करायचा आहे आणि कशानुसार करायचं आहे. तर ॲप काय आहे, एक कॉम्पोनंट आहे. आता ॲप कुठं कॉम्पोनंट आहे, app.ts मध्ये @कॉम्पोनंट आहे का, हा तुमचा ॲप कॉम्पोनंट आहे. ओके, तिथं आपण त्याला ॲप दिलं आणि कशानुसार करायचं तर ॲप कॉन्फिग. ही ॲप कॉन्फिग आहे ना, याच्यानुसार काहीतरी तू रन कर. आता ह्या रनेबलला तर काय म्हणते की कॉन्स्टंट ॲप कॉन्फिग
ॲप्लिकेशन कॉन्फिग. आता ॲप्लिकेशन त्यांची लायब्ररी आहे काहीतरी, त्यांनी तिथं डिक्लेरेशन वगैरे केलं असेल इंटरफेसमध्ये. नेक्स्ट काय की प्रोव्हायडर्स, की प्रोव्हाइड ब्राउझर ग्लोबल एरर लिस्नर. ग्लोबल एरर लिस्नर काय असतात की जसं मी सांगितलं, जे पण काय असेल ते ग्लोबली दाव. आणि प्रोव्हाइड राउटर, आता ही पण काही एक तुमचं फंक्शन आहे, त्याला पॅरामीटर राउट्स दिलाय. ओके, आता राउट्स कुठून आला, हा जो ॲप राउट्स आहे ना तो आपण इथं दिला. आता हे इन डेप्थ आहे, हे डोक्यावरून जर गेलं तर चालेल, की ह्या दोन आपल्याला मेन लागतंच, की कोणता कंपोनंट एंटर करायचा आहे आणि कशानुसार करायचा आहे. ओके, मेन जर ओके, आता त्याच्या पुढं जाऊन जसं मी आता याच्यावरती क्लिक मारलं, ॲपवरती क्लिक केलं, तर त्यानं मला डायरेक्ट कुठं घेऊन गेलं, की हा ॲपवरती मी जसं मी क्लिक मारलं तर तुमचा ॲप डॉट टी एस आहे ना, जसं मी सांगितलं ॲप डॉट टी एस, एच टी एम एल, सी एस एस आणि स्पेक डॉट एस या 4 फाईलीचे कॉम्पोनंट तयार होतो. 4 फाईलीचे कॉम्पोनंट कोणत्या कोणत्या, एक असते तुमची एच टी एम एल जिथे तुमचा यू आय असतो, सी एस एस त्याला स्टायलिंग असेल, तुमची टाईपस्क्रिप्ट जे तुम्ही लॉजिक वापरणार आहे, फंक्शन्स वापरणार ते तुमचं टाईपस्क्रिप्ट, आणि चौथी जी फाईल असते ती टेस्टिंगची फाईल असते. या 4 फायलींचा मिळून एक कॉम्पोनंट तयार होतो. ओके, तर त्याच्या पुढे जाऊन की हा ॲप डॉट टी एस मध्ये आपण चालू केलं, की हा आपण क्लास काहीतरी लिहिला आणि चालू कर. आता त्याचं काय आहे की ॲट द रेट कॉम्पोनंट. ओके, ॲट द रेट कॉम्पोनंट. आता ॲट द रेट काय आहे की त्याला आपण डेकोरेटर, त्याला काय बोलतात की डेकोरेटर, जी प्रोग्रामिंग मधली कन्सेप्ट आहे की त्याला काय म्हणायचं डेकोरेटर. जसं व्हेरिएबलला व्हेरिएबलच का म्हणायचं, तर तसं ॲट द रेटला डेकोरेटर म्हणायचं अँग्युलरमध्ये. नेक्स्ट काय की तुमचं ॲट द रेट कॉम्पोनंट. ओके, कॅम कॉम्पोनंट इज अ फंक्शन, आणि त्याला विच इज पॅरामीटर इज ऑब्जेक्ट. ओके, जो जावास्क्रिप्टचा ऑब्जेक्ट आहे ना तो. आता जावास्क्रिप्टचा ऑब्जेक्ट कसा, तर तुमचं ॲट द रेट कॉम्पोनंट काय एक फंक्शन आहे, त्याला फंक्शन ब्रेसेस आहे, ते आलं का तुमचे हे फंक्शन ब्रेसेस, आणि त्याला आपण पॅरामीटर एक ऑब्जेक्ट पाठवणार आहे. ओके, हा तुमचा पॅरामीटर झाला. आता त्या ऑब्जेक्टमध्ये की व्हॅल्यू स्पेअर्स असतात. ओके, आता की व्हॅल्यू स्पेअर्समध्ये काय की त्याचा सिलेक्टर हा त्याची की झाली, आणि ॲप रूट ही त्याची व्हॅल्यू झाली, आणि ऑब्जेक्ट कसा वर्क होतो कॉमा सेपरेटेड. नेक्स्ट काय की इम्पोर्ट त्याची की झाली, आणि राउटर आउटलेटला काय आपण ॲरे पाठवला तो त्याची व्हॅल्यू झाली. टेम्पलेट URL की झाली, आणि राईट साईडला आपण काहीतरी स्ट्रिंग पाठवली. आता हे कॉम्पोनंटचं जे बांधायचं काम असतं ते आपण इथं बुटस्ट्रॅपमध्ये वगैरे बघितलं आपण, की तो क्लास हा क्लास एक्झिक्यूट कर. ओके, आता त्याच्या पुढं जाऊ की सिलेक्टर काय आहे, की तुमचा जो सिलेक्टर असतो, सिलेक्टरला आपण काय म्हणू शकतो की नेम इज युज्ड इन ॲप्लिकेशन. ओके, आता जसं मी सांगितलं तुमचं ॲप्लिकेशनला जे नाव देतं, आता ॲप रूट नाव काय म्हणून दिलं की अं, किंवा आता हे ॲप्लिकेशनचं नाव आहे, जसं हे ॲप आहे ना तसं तुम्ही त्याला ॲप्लिकेशनचं आपण नाव दिलं. आता जर समजा आता कॉम्पोनंट ज्यावेळेस क्रिएट करणार ना त्या सिलेक्टरला आपण मल्टिपल नावं देऊ. ओके, आता नेक्स्ट काय की इम्पोर्ट सेक्शन असतो. इम्पोर्ट सेक्शन काय असतो की ज्या डिपेंडन्सीज असतात, इम्पोर्ट, आणि त्याला आपण व्हॅल्यूमध्ये पॅरामीटर असतात, हे ॲरे असतात. आता इथं काय असतं, ज्या लायब्ररी डिपेंडन्सीज, किंवा त्याला आपण म्हणू शकतो की नेम्स. नेक्स्ट आहे तुमचा टेम्पलेट यू आर एल आणि स्टाईल URL. आता हे दोन आहेत, जसं मी सांगितलं टेम्पलेट URL आणि स्टाईल URL. ओके, आता टेम्पलेट URL काय असतं की इथं तुम्हाला डिक्लेअर विच HTML फाईल or UI.
ओके. टेम्पलेट URL काय करतं, तुम्हाला कोणती HTML ची फाईल वापरायची आहे ना ते तुम्हाला इथं सांगावं लागतं. आता इथं काय केलंय बघा, डॉट स्लॅश, आता पॅरेंटमध्ये जसं मी सांगितलं तुम्हाला डॉट स्लॅश ॲप डॉट HTML, ही जी HTML ची फाईल आहे ती इथं मी डिक्लेअर केली की मला ही HTML ची फाईल वापर. इथं तुम्ही कस्टम देऊ शकता. जसं इथं कस्टम मी एक फाईल बनवली, त्याचं नाव आपण काय देऊ, माझ्या नावाची काहीतरी फाईल असेल, ओमकार डॉट HTML फाईल आहे. आणि याच्यात H1 टॅगमध्ये हॅलो अँग्युलर असं आपण काहीतरी त्याला टेक्स्ट दिलं, राईट. आता मला ही इथं इम्पोर्ट करायचे आहे, तर मी याला कमेंट मारणार इथं टेम्पलेट URL कोलन ओमकार डॉट HTML. आता हे सजेशन काय येते मला, की माझे जे ChatGPT वगैरे जे सजेशन्स आहेत बाकीचे ते सगळे ऑन आहेत. त्यासाठी मला आता डबल अँग्युलरचं एक प्रोफाईल बनवायला लागेल इथे. ओके. आता नेक्स्ट आता त्यानं एक एरर दिला. एरर का दिला, की तुम्ही इथं बघा तो ओमकार डॉट HTML झाले चालू, इथं रन झाल्या का हॅलो अँग्युलर, राईट. आता हे ना काय दिलं की तुमच्या अँग्युलरनं तुमची फाईल रन झाली, पण जसं मी सांगितलं तुम्हाला कोणती पण लायब्ररी वापरायची असेल, कोणतं पण फंक्शन्स वापरायचे असेल, क्लास वगैरे, तर त्या क्लासला डिक्लेअर करायला आणि इम्पोर्ट आधी करावं लागतं. ओके. इथं तुम्ही म्हणू शकता की इथं आपल्याला इम्पोर्ट सेक्शनमध्ये इम्पोर्ट करायची लायब्ररी, आणि इथं यूज करायचं असेल तर इथं तुम्ही यूजला तिथं डिक्लेरेशन देऊ शकता. या इम्पोर्ट्समध्ये सांगावं लागतं मी राउटर आउटलेट वापरणार आहे. जर नाही वापरलं तर त्यानं काय दिलं बघा, ऑल इम्पोर्ट्स आर अनयुज्ड, म्हणजे जे राउटर आउटलेट आपण इम्पोर्ट केले ते अनयूज केलंय. आता यूज जर करायचं असेल तर मी ॲप डॉट HTML मध्ये जसं यूज करेन, राउटर ROUTER राउटर आउटलेट, आणि हे एक ॲज अ HTML चा टॅग आहे. ओके. सेव्ह केलं तर स्लॅश आउटलेट, आय थिंक ते आता घेईल की कधी कधी ते कंपायलर एरर देतं. झालं का तुमचं हॅलो अँग्युलर वगैरे ॲप्लिकेशन वर्किंग झालं. नेक्स्ट तुम्हाला काय पाहिजे की CSS, जसं CSS ही जी CSS आहे कोणती, ॲप डॉट CSS, इथं आपण जी फाईलची URL दिली ॲप डॉट CSS, तर ते तुम्ही CSS पण देऊ शकता की H1 मध्ये त्याचा कलर जो आहे तो रेड कर. ओके, रेड कर. आणि याचा बॅकग्राऊंड कलर आहे तो ॲक्वा कर. झाला का तुमचा जो HTML CSS आहे ते बाकीच्या सगळ्या त्या सेम फाईल आहेत की HTML मध्ये HTML, CSS मध्ये CSS. फक्त इथं तुम्हाला सांगावं लागतं की हा जो कॉम्पोनंट आहे, जसं मी सांगितलं मेन डॉट TS मध्ये आलो, मेन डॉट TS मध्ये काय सांगितलं मला, दोन कॉम्पोनंट लागतात, दोन पॅरामीटर लागतात. एक कोणती फाईल रन करायचं, कोणतं कॉम्पोनंट रन करायचं आहे, आणि त्याच्यानंतर कशानुसार करायचं आहे. आता इथं सांगितलं ॲपमध्ये ॲप डॉट TH जी फाईल आहे, हा जो क्लास आहे त्याच्या रन कर. आता ॲप जेव्हा क्लास इथनं एक्सपोर्ट होतो त्याच्याबरोबर हा कॉम्पोनंट एक फंक्शन एक्सपोर्ट होतं. आता ह्याच्यात जसं मी सांगितलं 4 पॅरामीटर असतात, 4 की व्हॅल्यूज पेअर असतात. पहिले असते की तुम्ही त्याचं नाव काय दिलं, ॲप डॉट रूट नाव दिलं. नेक्स्ट आहे की इम्पोर्ट म्हणजे तुम्ही कोणते जे फंक्शन्स वापरताना HTML CSS मध्ये ते तुम्हाला इथं इम्पोर्ट करावे लागतात. आणि नेक्स्ट आहे की कोणती HTML ची फाईल तुम्ही इथं लिंक केली आणि CSS ची कोणती लिंक केली, हे तुमचं बेसिक आहे. इथपर्यंत जर कळालं असेल, आता मी जसं सांगितलं की हा @कॉम्पोनंट, की कॉम्पोनंटला सांगावं लागतं की HTML CSS आणि जावा टाइपस्क्रिप्टचा कोड कुठं आहे. तसंच की मल्टिपल पॅरामीटर्स आहेत. मल्टिपल पॅरामीटर्स कुठे आहेत की कॉम्पोनंटवरती जर गेलो मी, हा एक इंटरफेस आहे आणि हा एक एक्सटेंड केला डायरेक्टिव्हमध्ये. डायरेक्टिव्ह कशाला म्हणायचं, ज्याला म्हणतात ना त्याला डायरेक्टिव्ह म्हणतात. आता या डायरेक्टिव्ह पण जर मी हे केलं तर @पब्लिक API, ओके, ते भरपूर एक्सटेंड होईल. कॉम्पोनंटमध्ये फक्त आपण यूज करू की त्याच्यात बघा किती पॅरामीटर्स आहेत. तुमची की आहे चेंज डिटेक्शन. आता चेंज डिटेक्शन पण लागतं आपल्याला, व्ह्यू प्रोव्हायडर्स पण लागतं, परत टेम्पलेट URL. ओके, टेम्पलेट URL म्हणजे काय की ॲप डॉट TS मध्ये जे टेम्पलेट URL आपण दिले ना ती, आणि सपोज जर मी टेम्पलेट जरी वापरलं, ओके,
आता इथं मी टेम्पलेट पण वापरतो. याला कमेंट केलं आणि टेम्पलेट वापरलं, कोलन, टिल्डा आणि कॉमा सेपरेटेड. ओके, रन झाला. आता आता टेम्पलेटमध्ये कसं असते की तुम्हाला स्मॉल यू आय आहे. स्मॉल यू आयसाठी तुम्ही अख्खीच्या अख्खी फाईल बदलू शकत नाही ना. मग त्या कंडिशनमध्ये इथं H2 टॅग घेऊ. H2 टॅग घेतला आणि इथं टाकू फोर्क इन्फो सिस्टीम. आता जसं मी सांगितलं की इथं काय वापरतो, तुम्हाला टेम्पलेट लिटरल व्हेरिएबलमध्ये जे पण टॅग्स आहेत ना ते सगळं ॲज अ स्ट्रक्चर, जे पण तुम्ही ते HTML मध्ये केलं ना ते स्ट्रक्चर तुम्ही इनलाईन देऊ शकता. म्हणजे तुमचे ॲप.ts मध्ये सगळं तुम्ही HTML लिहू शकता, CSS लिहू शकता आणि टाईपस्क्रिप्ट लिहू शकता. आता इथं आलं का तुमचं फोर्क इन्फो सिस्टीम. फोर्क इन्फो सिस्टीम का म्हणालं की आपण याला कमेंट मारलं आणि इथं टेम्पलेटमध्ये घेतलं, असं त्याचं एक्झिक्युशन आहे. नेक्स्ट पॅरामीटर असतो की तुमचा स्टाईल URL. जसं तुमच्या स्टाईल URL झाले, एक URL झाली तर तुमची CSS ची. पण उद्या भविष्यात मला वाटले की म्हणजे मल्टिपल URLs आहेत. सपोज तुम्ही टीममध्ये काम करताय आणि मी काहीतरी हेडरचा कलर बदलला, गुरुनं सपोज काहीतरी फुटरचा बदलला किंवा एक्स पर्सननं अजून काहीतरी मेन सेक्शन बदलला, त्या मल्टिपल URL झाल्या. त्या तुम्ही कुठेतरी सर्व्हरवरती होस्टिंग केल्या, त्याची तुम्ही इथं लिंक पण देऊ शकता. आयदर तुम्ही अशा CSS फाईली बनवून त्याचा तुम्ही पाथ देऊ शकता इथं मल्टिपलमध्ये. ओके, नेक्स्ट आहे की त्याच्या स्टाईल्स वगैरे. इथं तुम्हाला सगळं फंक्शनचं तुम्ही वाचा, आहे सगळं तुम्हाला प्रत्येक ह्याचं भेटेल. नेक्स्ट आहे की ॲनिमेशन्स. तुम्ही जर ॲनिमेशन्स कोणती वापरली त्यासाठी आहे. त्यानंतर एनकॅप्सुलेशन. आता एनकॅप्सुलेशन कशाला लागतं की चाइल्ड पॅरेंट रिलेशनमध्ये एनकॅप्सुलेशन लागतं. जर आपण वापरलं तर वापरेल, पण लागतं हे. ओके, एवढे पॅरामीटर्स आहेत. आणि इम्पोर्ट सेक्शन जसं मी सांगितलं, मेन काय तुमचा इम्पोर्ट सेक्शन. आणि हा स्टँड अलोन बाय डिफॉल्ट. आता स्टँड अलोन त्यांनी ट्रूच केलं 2015 पासून, पण 2015च्या पहिलं की स्टँड अलोन फॉल्स असायचं. ओके, असा तुमचा कॉम्पोनंटमध्ये एवढे सगळे पॅरामीटर्स असतात. त्यातले आपण फक्त मोस्टली कोणते कोणते वापरतो बाय डिफॉल्ट, 4च वापरतो. की मी नाव काय देणार ॲप्लिकेशनला, कॉम्पोनंटला, इम्पोर्ट काय केलंय का, टेम्पलेट काय वापरलंय का, आणि स्टाईल URLs. याला कमेंट करू आणि ह्याला फक्त चालू ठेवू, म्हणजे इथला एरर जाईल. आता त्याच्या पुढे जाऊन की जसं मी सांगितलं तुम्हाला कॉम्पोनंट आपण म्हणतोय, तर कॉम्पोनंट जनरेट कसं करायचा, हाऊ टू जनरेट कॉम्पोनंट. टू वेज आर देअर. फर्स्ट वन इज कस्टम कॉम्पोनंट. आता कस्टम कॉम्पोनंट कसा, जसं आपण ह्या फाईली तयार केल्या ना, आहे असा हा सगळ्या फाईली आपण तिथं टाकायच्या ॲज HTML CSS जावास्क्रिप्ट टाईपस्क्रिप्ट वगैरे सगळ्या फाईली. ते झालं कस्टम. आणि नेक्स्ट असतो बाय डिफॉल्ट की सेकंड वे कमांड लाईन CMD किंवा CLI थ्रू. आता त्याची कमांड काय आहे, CMD NG जनरेट कॉम्पोनंट COMPONENT. आणि इथं असेल फाईल नेम किंवा कॉम्पोनंट नेम. तर शॉर्ट फॉर्म काय आहे, NG, G फॉर जनरेट, C फॉर कॉम्पोनंट, ॲज अ फाईल नेम. ओके, असं आपण काहीतरी केलं. आता मला काय पाहिजे की कोणत्या फोल्डरमध्ये, जसं मी सांगितलं तुम्हाला की याचं जे आपण टर्मिनल ओपन करतो ना त्याला आधी क्लोज करू, Ctrl+C तो स्टॉप झाला प्रोग्राम तुमचा. CLS. आता मला जनरेट करायचं आहे. आता मल्टिपल कॉम्पोनंट जर मी जनरेट केले तर ते कुठे होणार की हे पॅरेंट फोल्डर आहेत ना इथे जनरेट होणार. पण मला काय पाहिजे की इथे एक पेजेस म्हणून एक आपण फाईल तयार करू, पेजेस. ओके, MVC पॅटर्न आपण अप्लाय करू आणि या पेजेसमध्ये मला फाईल्स पाहिजेत. तर मी राईट क्लिक करणार आणि ओपन इंटिग्रेटेड टर्मिनल. आता ते काय झालं, त्याचा जो पाथ आहे म्हणजे थोडक्यात असं झालं की या पेजेस फोल्डरमध्ये मी कमांड ओपन केले, जो आपला कमांड प्रॉम्प्ट आहे तो ओपन केला. NG जनरेट कॉम्पोनंट आणि कॉम्पोनंटचं नाव सपोज होम नावाचे कॉम्पोनंट आहे. ओके, तर त्यानं बघा 4 फाईली क्रिएट केल्या की home.spec.ts, home.ts, CSS, HTML.
नेक्स्ट मला वाटलं की अबाउट असेल त्याचं, सॉरी, CLS ng जनरेट कॉम्पोनंट अबाउट, आणि नेक्स्ट असेल कॉन्टॅक्ट. ओके, आता हे सगळे मी कॉम्पोनंट जनरेट केले, टर्मिनल पण मी क्लोज केला. आता पेजेसमध्ये जसं जाईल ना, जसं मी सांगितलं तुम्हाला 3 कॉम्पोनंट भेटले. जसा हा ॲप नावाचा एक कॉम्पोनंट आहे, तसं पेजेसमध्ये माझे 3 कॉम्पोनंट तयार झाले, अबाउट, कॉन्टॅक्ट आणि HTML. जर याला मी एक्स्ट्रॅक्ट केलं, मोठं केलं, तर बघा HTML, CSS, अबाउट, TS असे मला 3 कॉम्पोनंट दिले. राईट, आता हे बाकीचं मी क्लोज करतो. आता आपल्याला मेन काय पाहिजे की जर ॲप.html मध्ये आपण नाही, ॲप.ts मध्ये कोणती फाईल स्टार्ट करतोय, ओमकार.html. जर मी ॲप.html जी फाईल आहे डिलीट जरी मारली, ओके, तरी चालतं. आता मला ॲप.html ची फाईलची गरज नाही, कारण की माझ्याकडे ओमकार.html ची फाईल आहे. तसंच हे प्रत्येक ॲप्लिकेशन काय करणार आहे, त्याचं काहीतरी HTML मध्ये होमवर्क्स आणि त्याचा काहीतरी टाइपस्क्रिप्टमध्ये कोड असेल. जसं मी सांगितलं, त्याचं नाव कुठं डिफाईन करतं की होम ॲप होम म्हणून त्याचं नाव आहे. ओके, आता हे डिफाईन कसं करायचं, जर आपल्याला राउटर आउटलेट लागतं. महत्त्वाची गोष्ट की कोणता कॉम्पोनंट कधी रेंडर करायचा, त्यासाठी कोणती फाईल पाहिजे आपल्याला, मेन ॲप routes.ts. आता ॲप route.ts मध्ये त्याच्या मल्टिपल वेज आहेत, पण त्यातला आपण बेसिक घेऊ की तो ॲज अ ॲरे ऑफ ऑब्जेक्ट्स आहेत. ओके, ॲरे ऑफ ऑब्जेक्ट, याला आपण काय करू, जेसन नोड JSला एक्सटेन्शन नाही मी इन्स्टॉल केलं. आता ते एरर देणं म्हणजे बरं नाही दिला. ओके, जसं मी सांगितलं की हा राउट्स काय आहे की ॲरे ऑफ ऑब्जेक्ट डिफाईन करतो. आता ॲरे ऑफ ऑब्जेक्ट कसं की हा एक ॲरे आहे आणि त्याच्यामध्ये मला एक ऑब्जेक्ट्स डिफाईन करायचे आहेत. तर त्या ऑब्जेक्ट्समध्ये असा ऑब्जेक्ट्स तयार झाला. इनलाईन सजेशन येतच. ओके, आता नाही द्यायचं ते. तर पहिला जो पॅरामीटर असतो त्याच्या की व्हॅल्यू असतात. पहिली त्याची की आहे पाथ कोलन. ओके, आणि त्याची जी व्हॅल्यू असेल कॉमा नाही, सिंगल कोट, म्हणजे त्याचा जो पाथ असेल जर नल असेल. आता हा पाथ काय असतो की जसं आपण एखादं ॲप्लिकेशन ओपन करतो ना, हा त्याचा पाथ असतो की स्लॅश होम असेल किंवा स्लॅशमध्ये अबाउट असेल, हा त्याचा पाथ झाला. ओके, जर बाय डिफॉल्ट नल असेल तर फक्त 4200 असतो. तर आपण त्याला काय केलं, जर पाथ नल असेल तर कोणता कॉम्पोनंट दाव, कॉमा कॉम्पोनंट, असे त्याचे मल्टिपल पॅरामीटर्स आहेत. तर मला कोणता कॉम्पोनंट दावायचा आहे, ॲप कॉम्पोनंट दावायचा आहे. हा जो ॲप आहे का, हा कॉम्पोनंट दावायचा आहे. नेक्स्ट काय आहे की सपोज हा जो होम आहे किंवा हा होम कॉम्पोनंट मला दावायचा आहे, तर मी लास्टला काय सांगितलेलं की हा सिलेक्टर आहे, त्या सिलेक्टरवरून त्याला कळतं की कोणता कॉम्पोनंट आहे हा. पण ॲपमध्ये ओमकार टाकलं मी. ओके, त्याचं नाव बदलून काय केलं मी, ओमकार केलं. नेक्स्टला पाथ पी नाही, आपल्याला ऑब्जेक्ट, त्याचा पाथ, त्याची की, त्याची व्हॅल्यू असेल सपोज होम आहे ना, होमला त्यानंतर कॉमा सेपरेटेड कॉम्पोनंट. आता कॉम्पोनंट काय आहे, तसं होम तर यायला नाही पाहिजे डायरेक्ट. हां, इथं नाही यूज होणार, इथं डायरेक्ट आपला क्लास होतात. सॉरी, इथं बघा त्याने आता अँगुलर 21 मध्ये त्यांनी जर चेंजेस केलेत की इथं जो आहे, इथं इथं आपल्याला क्लास लागतो. इथं काय लागतं आपल्याला, नेम क्लास लागतो. पण ज्या वेळेस 2 वे पण लावणार आहे की तुम्हाला राउटर आउटलेट पण लागणार आहे आणि प्रत्येक कॉम्पोनंट बाय डिफॉल्ट इंडिपेंडेंटली आपण कसा रेंडर करू शकतो. ओके,
असं करू, कॉमा सेपरेटेड 3 आणि होम कॉन्टॅक्ट आणि अबाउट. इथं असेल अबाउट, इथं अबाउट. ज्यावेळेस मी अबाउटला जाईन त्यावेळेस अबाउट असेल आणि कॉन्टॅक्ट. असे मी त्यांचे राउट्स डिफाईन केले. राईट. आता हे मी फक्त डिफाईन केलेत, वापरलेत का नाही वापरले. तर मला काय पाहिजे की जे ओमकार डॉट HTML आहे, ओके, पहिलं तर इथं मला काय नको, पहिला इथं जो कॉम्पोनंट पाहिजे, ओके, तर त्या कॉम्पोनंटचं नाव काय आहे की विदाउट. आता हे ॲप डॉट टी एस मी पहिल्यांदा वापरणार ना, राउटर डॉट टी एस. मला काय पाहिजे की होम डॉट टी एस आहे ना, हा मला इथं रेंडर करायचा आहे ओमकार नावाचा. तर त्याला ॲज अ अँग्युलर ॲप्लिकेशन म्हणून तयार केलं. ओके, आला का तुमचा ओमकार, ॲप डॉट ओमकार म्हणजे थोडक्यात होम आहे हा. आणि होम डॉट HTML मध्ये H1 होम component changed their name to ओमकार. आता मला हे ॲप्लिकेशन स्टार्ट करायचं आहे. CLS ng serve काय बोलतंय ते, टेम्पलेट URL मध्ये ओमकार डॉट HTML फाईल नाही, ॲप डॉट टी एस मध्ये बरोबर तर आहे, फक्त हे नाही. बरोबर की आता नेक्स्ट स्टेप, जसं मी सांगितलं, ॲप ओमकार जी फाईल आहे, ॲप ओमकार जो कॉम्पोनंट आहे म्हणजे थोडं होम कॉम्पोनंट, त्याला आपण चेंज नेम केलं की HTML मध्ये आपण वापरलं. पण जसं मी सांगितलं तर तुम्ही जर त्याला इम्पोर्टच केलं नाही, ओके, हा होम जो कॉम्पोनंट आहे टी एस मध्ये, हा मी एक्सपोर्ट केला, कॉम्पोनंटला त्याचं नाव बदललं वगैरे सगळं बदललं, पण मला जिथं वापरायचं आहे, कुठं वापरायचं आहे मला, ॲप डॉट टी एस मध्ये मला वापरायचं आहे. तर मी तर जोपर्यंत इम्पोर्ट करत नाही ना, तोपर्यंत त्याला कळतच नाही की ओमकार डॉट ॲप डॉट ॲप ओमकार वगैरे काय आहे. तर मला कुठं इम्पोर्ट करायचं आहे, ॲप डॉट टी एस मध्ये इम्पोर्ट सेक्शनमध्ये होम HOME, ओके, हा इम्पोर्ट केला आणि झाला का तुमचं ॲप्लिकेशन रन झालं. आलं का, होम कॉम्पोनंट चेंज देअर नेम टू ओमकार. आता हे चेंज केलेलं नेम फक्त तुम्ही HTML मध्ये वापरू शकता, पण ज्यावेळेस तुम्ही टाईपस्क्रिप्ट मध्ये वापरणार आहे ना, टाईपस्क्रिप्ट मध्ये सगळीकडे तुम्हाला ॲज अ क्लास रेफरन्स म्हणून द्यायचं आहे. तुम्ही या क्लासचं पण नाव बदलू शकता. ओके, ओमकार देऊ शकता, माझा क्लास ओमकार आहे, तर इथं पण ओमकार असेल. इथं जे एरर्स येतात ना ते सगळे काढायचे. आता ते राउट्समध्ये आपण डिफाईन केले, ॲप डॉट राउट्समध्ये हे नको, आणि इथं ओमकार केलं. OMKAR आणि सर्क्युलर ब्रेसेस. ओके, झाला का तुमचा होम कॉम्पोनंट सगळा रेंडर. असं तुम्ही त्याचं, आता त्याच्या पुढं जाऊ आपण की हे सगळे झाले कॉम्पोनंट बेस्ड. आता त्याच्या पुढं जाऊन आपल्याला काय करायचं आहे की हे मी सगळे कमेंट मारतो. जो गुरुचा प्रश्न होता की राउटर आउटलेट कधी वापरायचं असतं, की आपण इथं जे डिक्लेरेशन्स वगैरे केले कोणते, राउटर आउटलेट वगैरे. तर जसं मी सांगितलं, मला काय पाहिजे की पॅरेंटमध्ये ॲप डॉट टी एसमध्ये हे नकोच आहेत आणि हे पण नको झाले इम्पोर्ट सेक्शन, कारण की आपण ते सगळे कमेंट केलेत. आणि ओमकार डॉट HTML मध्ये आता मला इथं स्ट्रक्चर डिफाईन करायचं आहे. तर स्ट्रक्चर मी कसं डिफाईन करणार की एक H1 टॅग आहे आणि या H1 मध्ये माय अँग्युलर ॲप्लिकेशन, ओके,
आणि याच्यामध्ये एक नॅओबार आहे आणि या नॅओबारमध्ये अँकर 3 आहेत. या नॅओबारमध्ये अँकर इंटू 3, तर 3 अँकर टॅग झाले. नेक्स्ट मला काय पाहिजे, याच्या क्लिकला, ओके, इथं या 4 लाईन टाकू. याच्या क्लिकला आता ते सजेशन देणार नाही, ROUTER/आउटलेट. ओके, आउटलेट म्हणजे मला कोणता कॉम्पोनंट कधी रेंडर करायचा आहे ना, जसं मी सांगितलं. आता इथं तुमचा href येत नाही. इथं काय येतं तुमचा राउटर, ROUTER, राउटर लिंक येतं, शिफ्ट LINK इज इक्वल टू जे आपण इथं नाव दिलं ना, कुठे नाव दिलं आपण राउट्समध्ये, हे होम दिलं, अबाउट दिलं, कॉन्टॅक्ट दिलं ना, ते सपोज इथं दिलं मी होम आणि इथं नाव देतो मी होम. नेक्स्ट असेल इथं अबाउट आणि कॉन्टॅक्टस, आणि हे 4 नको आहेत, मला 3च पाहिजेत. इथं असेल राउटर, ROUTER, राउटर लिंक अबाउट, आणि कॉन्टॅक्ट. ओके, आता हे जे सगळं वापरलं ना, सेव्ह केलं. एरर काय आहे का, एरर आहे की राउटर लिंक आपण इम्पोर्ट नाही केली. तर app.ts मध्ये इथं इम्पोर्ट सेक्शनमध्ये राउटर आउटलेट इम्पोर्ट केलं. ओके, तर त्यानं सक्सेसफुली त्याची बिल्ड केली. आता मला काय पाहिजे, 2 वेळा कसं आलं, होम अबाउट कॉन्टॅक्ट आणि होम अबाउट कॉन्टॅक्ट. नल असेल तर ॲप आणि होम असेल तर ओमकार, बरोबर आहे. वर्क झालं नाही तर बंद करून चालू करणे. ओके, पॅरेंटला माय अँग्युलर ॲप्लिकेशन H2 टॅग आणि ते डबल होत आहे. राईट, अरे यार, इथं तो कॉम्पोनंट डबल होत आहे. त्याला आपण काय देऊ, होम्स नाव दे. तरी पण ओके, आता ते बिल्ड झालं प्रॉपर जसं मला पाहिजे होतं ते, की एक लायब्ररी जर नव्हती, राउटर लिंक नावाची लायब्ररी नव्हती, त्यामुळे काय झालं की त्याला कळतच नव्हते कोणता कॉम्पोनंट रेंडर करायचा आहे. आणि routes.ts मध्ये इथं हा होम बरोबर होता. ओके, आता जसं मी सांगितलं, हा तुमचा काहीतरी कॉमन आहे, H2 टॅग कॉमन आहे आणि तुमचा अँकर टॅग पण कॉमन आहे. होमच्या क्लिकला आहे ना, होम कॉम्पोनंट चेंज देअर नेम ओमकार. अबाउटच्या क्लिकला अबाउट वर्क्स, कॉन्टॅक्टला कॉन्टॅक्ट वर्क्स, आणि त्या लिंकवरती पण चेक करा की जसं मी सांगितलेलं, अबाउटला त्याची लिंक चेंज झाली होमला, आणि इथं पण चेक करा की तुमचं ॲप्लिकेशन जे आहे ते रिफ्रेश होत आहे का.
ओके. तुमचं विदाउट ॲप्लिकेशन जे सगळे कॉम्पोनंट्स बदलणार ना त्याला बोलतात की सिंगल पेज ॲप्लिकेशन. सिंगल पेजमध्ये